90 FM. नमस्कार. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. आपल्या जन्मभूमीला स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ मानणारे असे वीर पुत्र भूमिपुत्र आपल्या देशात येऊन गेले आणि त्यांच्या शौर्यामुळेच आपला देश स्वतंत्र झाला. वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी मातृभूमीसाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणारे अनंत कान्हेरे यांच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. अनंत कान्हेरे यांचा जन्म 1891 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील आयनी मेठे येथे झाला. गावात इंग्रजी शिक्षण उपलब्ध नव्हते म्हणून ते आपल्या मामाच्या गावी संभाजीनगरला गेले. पुढे ते गजानन अग्रवाल यांच्या जागेत भाड्याने राहू लागले. नाशिकच्या स्वातंत्र्यवादी गुप्त संस्थेच्या काशीनाथ टोनपे यांनी गुप्त संस्थेची त्यांना शपथ दिली. मदनलाल धिंगरांनी कर्झन वायलीच्या घेतलेल्या प्रतिशोधानंतर म्हणजेच वधानंतर अनंत कान्हेरेलाही असे वाटू लागले की आपणही असे काहीतरी भव्य दिव्य केले पाहिजे. गंगाराम यांनी त्यासाठी अनंत कान्हेरेची परीक्षा घ्यायचं ठरवलं. एका तापलेल्या लोखंडी चिमटा हातावर ठेवून त्याला जोरदार चटका दिला आणि दुसऱ्या वेळी अत्यंत तप्त अशा पेटलेल्या दिव्याची तापलेली काच दोन्ही हातांनी धरायला लावली. दोन्हीही दिवे अनंत कान्हेरेने अतिशय धैर्याने पार केले आणि तो परीक्षेत पास झाला. परीक्षा दिली तरी त्याच्या चेहऱ्यावर काहीसे गांभीर्य होते आणि चेहरा अतिशय निर्विकार होता की मी परीक्षा तर दिली पण मी आता काय करू हा विचार त्याला सतत मनात येत होता. याच सुमारास नाशिकच्या जिल्हाधिकारी पदी जॅक्सन नावाचा क्रूर आणि ढोंगी अधिकारी होता. त्याने अनेक कीर्तनकार, खरे वकील, तांबे शास्त्री, बाबाराव सावरकर आदी देशभक्तांना कारावासात धाडले होते. अशा अनेक कुकर्मांमुळे जॅक्सन विषयी जनतेमध्ये खूप चीड होती. त्याचा राग जनतेच्या मनात भयंकर होता. त्याच्या मृत्यूलेख लिहिण्यासाठी नियतीनेच अनंत कान्हेरेची निवड केली होती असेच जणू आज वाटते. जॅक्सनला मारण्यासाठी अनंत कान्हेरेने अनेक वेळा पिस्तुलाचा नेमबाजीचा सराव केला आणि जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जॅक्सनला चांगले पाहून निरखून घेतले की कोणतीही चूक होता कामा नये असे त्याच्या मनाने घेतले. आपण जॅक्सनला मारल्यावर आपल्याला फाशी होणारच याची त्याला पूर्ण कल्पना होती. म्हणून आईवडिलांकडे आपली आठवण म्हणून एखादे छायाचित्र असावे म्हणून अनंत कान्हेरेने छायाचित्र काढून घेतले. 21 डिसेंबर 1909 या दिवशी जॅक्सनचा सन्मानार्थ नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात किर्लोस्कर नाटक मंडळीचा शारदा नाटकाचा प्रयोग आयोजित केला होता. जॅक्सनही नाटक पाहायला येणार याची माहिती आधीच अनंत कान्हेरेला लागली होती. जॅक्सन दरवाजातून नाट्यगृहात प्रवेश करीत असतानाच आधीच येऊन बसलेल्या अनंत कान्हेरेने जॅक्सनवर गोळी झाडली. पण पहिली गोळी जॅक्सनच्या फक्त काखेतून निघून गेली. हे लक्षात येताच चपळाई करून अनंतने समोरून 4 गोळ्या फाड 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 झाडल्या. जॅक्सन जागीच कोसळला. त्यानंतर अनंत कान्हेरे स्वतःहून रक्षकांच्या स्वाधीन झाला.
पुढे अनंत कान्हेरेवर खटला चालला. जॅक्सनच्या मृत्यूच्या आरोपाखाली अनंत कान्हेरे व त्याचे 2 सहकारी अण्णा कर्वे व विनायक देशपांडे यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. 19 एप्रिल 1910 या दिवशी ठाण्याच्या तुरुंगात सकाळी 7 वाजता हे 3 क्रांतिकारक धीरोदात्त वृत्तीने फाशी गेले. त्यांच्या नातलगांच्या विनंतीला न जुमानता ब्रिटिश सरकारने ठाण्याच्या खाडी किनारी तिघांच्याही मृतदेहांना अग्नी दिला. त्यांची राखही त्यांच्या नातेवाईकांना मिळू नये म्हणून राख खाडीच्या पाण्यात फेकून देण्यात आली. अशा प्रकारे अतिक्रूरतेचा तिथे अनुभव आला. वयाच्या 18व्या वर्षी देशासाठी आपल्या प्राणाचे बलिदान करणाऱ्या हुतात्मा अनंत कान्हेरे यांच्यासारख्या अनेकांच्या बलिदानामुळेच आज आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत. अनंत कान्हेरे यांना सर्व भारतीयांच्या वतीने लक्ष लक्ष प्रणाम. जय हिंद.